आणि याविषयी आपण बोलणार आहोत। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सागर, काय अधिक माहिती मिळते या संपूर्ण एकूण घडामोडींवर? सीएच्या संदर्भात काँग्रेस वर्किंग कमिटीने काही दिवसांपूर्वी ठराव केला होता की कोणत्याही परिस्थितीत या कायद्याला विरोधात भूमिका मांडायची। ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचं देशात राज्यात सरकार आहे त्या ठिकाणी सीएला विरोध करणारा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे। जर आपण पाहिलं तर मध्य प्रदेश असेल, मध्य प्रदेशला कालच काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये सीएच्या विरोधात ठरावाला मंजुरी देण्यात आली आहे। यापूर्वी राजस्थान असेल, पंजाब असेल, तसंच विरोधात असणारं सरकार म्हणजे पश्चिम बंगाल देखील आहे आणि केरळ आहे। या राज्यांमध्ये सीएच्या विरोधातले ठराव मंजूर केले। एकमेव राज्य आहे महाराष्ट्र राज्य की जिथे काँग्रेस सत्तेत आहे आणि काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची भूमिका आहे की सीएला विरोध करायचा। तरी देखील राज्यातले नेते इतके दिवस सीएला विरोध असल्याची फक्त भूमिका मांडत होते। आज मात्र नितीन राऊत यांनी स्पष्ट भूमिका केलेली आहे की असा कोणताही ठराव मांडला जाणार नाही। यामुळे काँग्रेस किती हतबल झाला आहे। सरकार चालवण्यामध्ये सत्तेत सहभागी होताना स्वतःचा एक राष्ट्रीय अजेंडा पूर्णतः नेत नाही आहे, जवळपास उघड पद्धतीने दिसून येत आहे। काँग्रेसच्या नेत्यांची ही हतबलता नेमकी सत्तेसाठी आहे की दिल्लीतूनच अशा स्वरूपाच्या सूचना आहेत हे समजत नाही। पण जवळपास आता स्पष्ट झालेलं आहे की सीएच्या संदर्भात यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी भूमिका मांडली होती की मुळात या कायद्याला थेट विरोध करता येणार नाही। कदाचित काँग्रेसने देखील हीच रीग ओढल्याचं दिसून येत आहे आता म्हणाले। नक्कीच सागर, आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर आणि अजूनही राजकीय वर्तुळातून ज्या काही प्रतिक्रिया उमटतील त्यावर आपण नजर ठेवून राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।